नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. जूनमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि T20 मालिकेसाठी आयर्लंडनं 14 सदस्यीय संघाची घोषणा केली. पॉल स्टर्लिंग आयर्लंडच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. अनेक नवीन खेळाडूंना पहिल्यांदाच संघात समाविष्ट करण्यात आलंय. एकदिवसीय सामन्यांमध्ये केड कार्मायकल आणि टॉम मेस तसेच T20 मध्ये लियाम मॅकार्थी यांचा आयर्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय लष्करानं स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी बहाल केली आहे. नीरजला खेळातील त्याच्या अतुलनीय योगदानासाठी हा सन्मान देण्यात आलाय. संरक्षण मंत्रालयानं काल याची घोषणा केली असून ही नियुक्ती 16 मे पासून लागू होणार आहे. 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. 10 मे रोजी युद्धबंदी झाली, पण कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला भारतात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये. आशिया कप 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे खेळला जाईल, ज्यामध्ये आशियातील टॉप 8 संघ सहभागी होणार आहेत. मात्र हॉकी आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येईल की नाही याबाबत शंका आहे. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी ICCनं कसोटी रँकिंग जाहीर केली. यात रवींद्र जडेजानं अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत 400 गुणांसह पहिल्या क्रमांकावर बाजी मारत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बऱ्याच दिवसापासून नंबर 1 क्रमांकावर आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य स्थिती निवळल्यानंतर पुन्हा एकदा IPL स्पर्धा सुरू होणार आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर जॅक फ्रेझर मॅकर्गनं भारतात परतण्यास नकार दिलाय. दिल्ली कॅपिटल्स संघानं बांगलादेशच्या मुस्ताफिजुर रहमानला 6 कोटी रुपयात साईन केलंय. त्यामुळे आता मुस्ताफिजुर रहमानला दिल्ली कॅपिटल्स संघात स्थान मिळालंय. भारतीय बॅडमिंटन खेळाडू लक्ष्य सेन आणि प्रियांशु राजावत थायलंड ओपनच्या पहिल्या फेरीतच बाहेर पडले. त्याचवेळी आकर्षी कश्यप आणि उन्नती हुड्डा यांनी या स्पर्धेत कठीण सामने जिंकून पुढील फेरी गाठली आहे. सेनला 1 तास 20 मिनिटं चाललेल्या सामन्यात आयर्लंडच्या गुएनकडून 18-21, 21-9 आणि 17-21 असा पराभव पत्करावा लागला. पहिला गेम गमावल्यानंतर सेननं दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन केलं, परंतु तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये गुएनकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्राच्या टेनिसपटूंनी 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य अशा एकूण 4 पदकांना गवसणी घातली. मुलींच्या दुहेरीत ऐश्वर्या जाधव, आकृती सोनकुसरे या जोडीला सुवर्ण पदक मिळाले. ऐश्वर्या जाधवनं मुलींच्या एकेरीतही रौप्य पदकाची कमाई केली आहे, तर मुलांच्या एकेरीत अर्णव पापरकर, तर मुलींच्या दुहेरीत नैनिका रेड्डी आणि प्रिशा शिंदे जोडीला कांस्य पदक मिळाले. रोहित शर्मा आणि विराट कोहली या महान खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. यामुळे टीम इंडियाच्या संघात पोकळी निर्माण होईल अशी चर्चा रंगू लागली. मात्र इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसन यानं आपली प्रतिक्रिया दिली. भारताची पुढील पिढी आक्रमक आणि निर्भय. रोहितनं आणि विराटची पोकळी भरून काढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नक्कीच आहे, असं अँडरसन यानं म्हटलंय. या बातमीचा स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.